नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुला ते मोबाईल ठेवू द्या, पहिला मला सेटअप करू द्या. ठीक आहे, एवढं चालून जाईल ना. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज थोडीशी कामं आहे, हे पाडपूळ करावं लागते भिंत आहे इकडे. आणि आज मेन म्हणजे दीपनं डेअरी ओपन केली. आज नवीन डेअरी ओपनिंग आहे त्याची अमरावतीला. तर मग जाणंही होत नाही. आज त्याचा फोनवर फोन येऊन राहिले. आणि आता मी पाहिलं तिकडे काम बाकी आहे, कारण इकडून जिरा टाकायचा आहे उद्याच्या उद्या, ते बांधून करायचं आहे. तेही आज पाडून द्यावं लागते मला. आणि तिकडे रेतीचा खळंगा गायचा आहे, म्हणजे तेही कामे लावायचं आहे. त्याची काम आजच्या आजच आहे. तर काय करावं जाणं थोडंसं जाणं तर होतोच, कारण पण आता काय जाऊ शकत नाही सध्या. जमलं तर संध्याकाळी जाईन मी 4 वाजता, पण काय जमते नाही जमत ते नक्की आहे नाही. मला काही वाटत नाही राहिलं. एखाद्या दिवशी चाललं जाऊन उद्या परवा रिकाम पण भेटल्यावर काय करूच काय शकतो आपण. नाही तर आज गेलो असतो अमरावतीला. बरं ठीक आहे. तर आता हे आज समजा तर आज हे भिंत पाडायची आहे समोरची, ही वाली. नाही ते तेवढं कट करून टाकत मी आता, बस एवढं टाकत. चला हां ठीक आहे ठीक आहे. सुमित होता आता. हे पाळपूळ करावं लागते भिंत. आता हे ह्या साईडची आपला हत्यार घेतलं. बाबा आले आता इकडे. तर म्हणे की मोठ्या हातोड्यानं नको पाडू म्हणे, लहान हातोड्यानं पाडू म्हणे. तर आता त्यानं पाळा लागेल. असं आहे ते. आता इकडे हे सामान सुमान ठेवून हे रस्ता बुजवला राहते रात्री, कारण इकडून काही याचं देऊ लागते. काही दिवसात काळपूळ करायचं. ठीक आहे जमलं. हा हे गाले साबण साबण पडलं. तर व्लॉग तर चालूच राहीन आता, पण एक म्हणजे व्लॉग तुम्ही काहून पाहाल आता, म्हणजे त्यातला महत्त्वाचा प्रश्न काय, व्हॅल्यू काय आहे, म्हणजे तुम्हाला मी प्रोव्हाइड काय करू आलो कॉन्टेंट थ्रू. एक म्हणजे जर्नी सुरू करणार आहे मी, फॅट लॉस जर्नी. आणि त्याच्यासोबतच माझ्या स्वतःचं प्रोडक्ट राहीन, जे मी स्वतः डेव्हलप करू राहिलो. फॅट लॉससाठी जे कारिगर आहे ते प्रोडक्ट राहीन. म्हणजे समजा मी त्याचे रिअल इफेक्ट दाखवून की काय, म्हणजे खरंच यांना फॅट लॉस होते की काय. कारण कसं आहे, नाही तर मी म्हणून यांना फॅट लॉस होते नाही हो तसं तसं, आणि त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट नाही भेटणार. पहिले मी स्वतःवर आजमावून ते, म्हणजे का बघ खरंच इफेक्टिव्ह आहे काय म्हणून. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे म्हणून. तर ठीक आहे, आता तुम्ही पाहत राहा जर्नी काय कसं आहे. ब्लॉग त्याच्याबद्दल येईन आता, म्हणजे डेली ब्लॉग तर राहीनच. त्यात फिटनेस, प्रोडक्ट लॉन्चिंग, ब्रँड बिल्डिंग आणि अशा लई काही गोष्टी येणार आहे त्याच्यात, ज्या मी समोर बनवत जाईन. आणि मी पण शिकान आणि तुम्ही पण माझ्यासोबतच शिकान समजा, ह्या पद्धतीनं. तर ठीक आहे, त्याच्यासाठी फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करा. आणि मधात एखादा असा पण एखादा फनी वगैरे व्हिडिओ टाकू शकतो आपण या चॅनलवर, त्याबद्दल काही विषय नाही. तुमची डिमांड असली तर जसा म्हणा तसा व्हिडिओ मी टाकाल, त्याच्याबद्दल काही विषय नाही. ठीक आहे, चला घरी गेलो होता आता. आंघोळ बिंघोळ करायला, आंघोळ बिंघोळ झाली, आता फ्रेश झालो. सगळेजण जेवण करून आलं असं, बाबा आराम करून राहिले. म्हटलं जेवण पाव गामाकडे काय चालू आहे. तर अमितदा याचेच आहे, जुगाड गिगाड सोडसाळ करून मोकळे झाले आहे सगळे. याचेच आहे, काम चालू असं आहे. जेवण करायला गेले ते पण असं आहे. चला आता थोडंसं एडिट वगैरे करतो थोडंसं, कारण त्याच्यानंतर
5 वाजताच्या दरम्यान दुर्गादेवीचं आगमन पण राहील, कारण आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आमच्या मंडळाची दुर्गादेवी समजा आता जवळजवळ 4-5 वाजता आगमन राहील. समजा आणायला जा लागेल, गावातच सांगितली आहे, विषय नाही आहे. पण मस्त आहे दुर्गादेवी या वर्षीची, म्हणजे एकदम सुंदर अशी सिंहासनावर बसली आहे. आणि आता थोडंसं पहिले एडिटिंग करतो कालच्या व्हिडिओची, रील्सचा वगैरे प्लॅनिंग करतो, त्याच्यानंतर भेटू आपण, ठीक आहे. आता एका मंडळाची इकडे दुर्गादेवीचं आगमन चालू आहे आमच्या गावातल्या. हे आपल्या मंडळाचं आगमन होतं. मला काय वाटलं का तिकडल्या पुरातलीच देवी होय. इकडे काम चालू आहे घरी, तर मग तिकडे जायचा टाईमच नाही भेटला. आता तिकडे देवी उतरवून तर तिकडे जातो आता व्हिडिओ काढाले. नाही तर आगमनालाही गेलो असतो, पण काय काम चालू आहे त्याच्यामुळं जाणं नाही झालं. वाटत आहे ना. दोन्ही देव्यांचे आगमन झाले आणि गिगमन केले. आणि मी येऊन बसलो इकडे गल्लीत. हे सिमेंट उचलायचं होतं, हे इकडे पोर्चमधलं सिमेंट इकडे हॉलमध्ये आणलं, कारण उद्या पोर्चची छपाई लागत ना. विषय काय झाला, अमितदा म्हणे मी फोन घेतो म्हणे. तर मग आयफोनवर आली गोष्ट, आयफोन घेणार समजा म्हणून. तर त्याच्यानंतर काय झालं का, कोणता घेतो बा, तर मग झाला जो घ्यायचा आहे तो फायनल झाला. पाहता 5 वाजतापासून 7 वाजून गेले. आता बसलो संध्याकाळ झाली. लाईट लावायला आलो इकडे घरी. आता आंघोळ वगैरे करतो, पहिले फ्रेश होतो. आंघोळ केली होती मी, पण आता डबल करावं लागेल, कारण कपडे भरले खराब झाला, तर त्याच्यामुळे मग डबल करून घ्यायचे. जाऊ द्या म्हणता तिकडे आता. तर ठीक आहे, बस एवढाच. आता तिकडे दुर्गादेवी बसली असेल कदाचित. हा टाईम तर झाला बसाचा, नाही तर बसवणं चालू असेल. तर ठीक आहे, भेटू आपण. टॉर्च चालूच आहे मोबाईलचा. फ्रेश गिश झालो आता आणि इकडे दुर्गादेवीकडे आलो. आता सगळेजण, अमितदाचा फोन आला, अरे आला नाही म्हणे इकडे दुर्गादेवीकडे. म्हटलं बरं आलो 5 मिनिटात, हातपाय धुतले ना. घे तुझंच चालू आहे, तुझंच काढून आलो. बाई दुर्गादेवी पाहिली आता, म्हणजे बसली दुर्गादेवी, आरती व्हायची आहे संध्याकाळची. आणि आता पोरं म्हणते तिकडल्या पुरातली दुर्गादेवी पाहायला जो, तर पाहतो आता जाते नाही जात तर काय विषय आहे आता. कोण गो उजीळ कुठे गेला, इकडून वाटते. तिकडून आलो दुर्गादेवीकडून. आता जस्ट नाव अमितदाच्या घरी बसला आहे घट, तर इकडेच असते आरती आता संध्याकाळची.
मग दुर्गा देवीच्या तिकडे आरती. इकडे अंदर निखिलराव बसलाय, चालू आहे आता आरती तिकडे. काय होय कुंकू लावत असते काय? हळद कुंकू लावतं काय मध्ये? असा असा टिक्का लावा बघतोय का? असा ला जमलं लंबा. हा जमलं लागला बरोबर. ओके लाव येईल टिक्के लावून दे लावून दे. घरी आलो तर इकडे बिट्ट्याची फिटिंग चालू आहे. आता रात्री आला, सांगा काय करा पोराचा. आता चला घराकडे, आता जेवण करायला जातो मी. तर जवळजवळ आता 11 वाजून राहिले रात्रीचे. लय खूप वेळ होऊन गेला आता जवळजवळ. तिकडे म्हणजे देवीकडे गेलो, दुर्गा देवीकडे. तिकडे भजन चालू आहे आज. आणि उद्याचं कॉन्टेंट प्लॅनिंग करत बसलो वरतं. अमितदा आला होता तर थांबलो थोडा वेळ, बसलो वरतं इकडल्या तिकडल्या गोष्टी. आणि बस आता घरी जातो, फ्रेश होतो आणि एडिटिंग करतो व्लॉगची. ठीक आहे, कारण उद्याच्या उद्या म्हणजे आज अपलोड झाला पाहिजे. ठीक आहे, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत ठीक आहे, भेटू, बाय.